मी राम, माझी आई व मी एका खेडेगावात राहत होतो. मी शाळेत जात होतो आणि माझी आई कामाला जात होती. मला खूप वाईट वाटायचं. मी आईला म्हणालो की आई म्हणायची, अरे बाळा, तू मोठा झाला की मग मी नाही काम करणार. तू खूप मोठा हो, चांगली नोकरी कर, तेव्हा मी आराम करेल. आता मी काम नाही केलं तर तुझं शिक्षण कसं होणार? आपण दोघं काय खाणार? हेही खरं होतं. आता मी मोठा झालो होतो. मला चांगल्या पगाराची नोकरीही मिळाली होती. आता मी आईला काहीच काम करू देत नव्हतो. माझं लग्न झालं. माझी बायको निशा आता घरात. आई, मी आणि निशा मी दिवसभर कामानिमित्ताने घराबाहेर असायचो. परंतु मी घराबाहेर गेल्यानंतर घरातील सर्व काम आईला करावी लागत होती. हे आईने मला कधी सांगितलं नाही, पण जेव्हा ही गोष्ट माझ्या लक्षात आली तेव्हा मात्र एक दिवस मी सकाळी माझ्या रोजच्या वेळेला ऑफिसला निघालो. अर्ध्या रस्त्यात आलो, परंतु माझी काही महत्त्वाची फाईल्स घरी विसरली होती. मी अर्ध्या रस्त्यातून घरी आलो. घराच्या दरवाजात आलो तेव्हा निशा मोबाईल हातात घेऊन बसली होती. आईसमोर भांड्याचा व कपड्याचा गंज होता. आईने काम चालू केलं होतं. हे दृश्य पाहून मला खूप वाईट वाटलं. माझे डोळे भरून आले. मी आईच्या पाठीमागे जाऊन उभा राहिलो. आईच्या खांद्यावर हात ठेवला व म्हणालो, आई तू काय करतेस? आई उठून उभी राहिली. ती माझ्या चेहऱ्याकडे पाहत होती. आईच्या डोळ्यात अश्रू आले, पण ते लपवत ती म्हणाली, अरे बाळा, तू केव्हा आलास? मी तर तुला पाहिलेही नाही. तो ऑफिसला गेला होता ना? मी म्हणालो, आई माझी काही फाईल्स विसरल्या म्हणून मी आलो. मी आईकडे बघत राहिलो व म्हणालो, अगं इतकं सगळं दुःख कसं सहन करतेस? एका शब्दाने सुद्धा तुम्हाला काही बोलली नाही. आई, काय रे बाळा, कसलं दुःख? अगं आई, घरातील सर्व काम तू करतेस. एका शब्दाने देखील तू माझ्याकडे काही तक्रार केली नाही. अरे काय झालं? या अगोदर लोकांची धुणी भांडी करत होते, आता तर हे काम घरातला आहे. माझी काहीही हरकत नाही. तू कशाला निराश होतोस? आपल्या माणसाचं काम केल्याने कधी माणूस थकतं का? आपल्या मुलाने आपली केलेली काळजी पाहून तिला भरून येत होतं, पण मुलाने आपल्या डोळ्यात अश्रू पाहू नये म्हणून ती ते अश्रू सावरत होती. इतक्यात निशाने आईला आवाज दिला, किती वेळ झाला? एक कप कॉफी सांगितलं, अजून झाली नाही का? आई म्हणाली, हो हो करते. हे ऐकून मी थक्क झालो. निशाच्या या वाक्यावरून मी दररोज बाहेर गेल्यानंतर आईची घरी काय अवस्था होत असेल याची मला जाणीव झाली होती. मी आईला मिठी मारली. आईला अश्रू अनावर झाले. मलाही खूप वाईट वाटलं. मी आईचा गळा धरून खूप रडलो. ज्या आईने माझ्यावर इतके चांगले संस्कार केले, इतक्या कष्टाने मला लहानाचं मोठं केलं, आज तिच्यावर ही वेळ माझ्यामुळे आली. ही गोष्ट माझ्या काळजाला खूप लागली. तेवढ्यात कॉफी अजून रूममध्ये आली नाही म्हणून निशा ओरडतच रूममधून बाहेर आली. अगं म्हातारे, कॉफी झाली की नाही असं म्हणत ती बाहेर आली व समोर मला पाहिलं. मला आईचा स्वभाव माहीत होता म्हणून मी निशाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आजपासून आई घरात कोणतेही काम करणार नाही. तिला तिच्या नातवंडासोबत वेळ घालवू दे. तिचे कष्ट करायचे दिवस आता संपले आहेत. तिने भरपूर कष्ट केले आहेत. आता तिच्याकडून कामाची अपेक्षा ठेवू नको. पुन्हा आई मला काम करताना दिसली तर याद राख, माझ्या बोलण्याचा निशावर काहीही परिणाम झालेला मला दिसला नाही. पण घरात जास्त तमाशा नको, तो आईला सहन होणार नाही म्हणून मी जास्त काही बोललो नाही व आईला हाताला धरून उठून हॉलमध्ये घेऊन गेलो. आईला सांगितलं, आई तुला जितका वेळ मुलांना देता येईल तितका वेळ दे. उरलेल्या वेळा तू आराम कर. तुझं मन रमवण्यासाठी मी तुला काही देवाची पुस्तकं वाचायला आणून देऊ का? तुला काही पाहिजे असेल तर मला म्हणत जा. मी आईसोबत बोलत होतो. आई प्रेमाने माझ्या तोंडावरून हात फिरवला. अरे बाळा, मला घरात कशाची कमी नाही. मी खूप समाधानी आहे. तू उगाच कशाला
तू उगाच कशाला माझी चिंता करतो? जा तू ऑफिसला, तुला उशीर होतोय. आई माझ्यापासून खूप काही लपवते याची मला जाणीव होत होती. ऑफिसला गेलो मी. ऑफिसला गेल्यानंतर निशाने आईला धमकावलं तेव्हापासून घरातलं वातावरण खूपच बदललं. मी ऑफिसवरून घरी यायच्या वेळेला आई हॉलमध्ये बसलेली असायची. सकाळी मी जोपर्यंत घरात आहे तोपर्यंतही आई तिला काही काम नसायचं, पण मी घरात नसताना आईला घरात चांगली वागणूक मिळत असेल की नाही याची मला शंका होती. एक दिवस मी ऑफिसवरून घरी आलो. घरातून जोरजोरात ओरडण्याचा आवाज येत होता. मी बाहेर उभा राहिलो तेव्हा आईचे गुडघे दुखत होते. ते हॉलमध्ये बसून गुडघ्याचा तेल लावतो गुडघ्याची मालिश करत होती. निशा आईवर ओरडत होती, इतका जोराचा फॅन लावलाय, बिल किती येतं? बिल भरायला काय तुझा गेलेला नवरा येणार आहे की काय? निशा आईला वाटेल ते बोलत होती. निशाचा आवाज ऐकून मलाही अभ्यास करता करता बाहेर आईच्या चेहऱ्याकडे बघत होती. आई कधीच निशाच्या प्रश्नाला उलट उत्तर देत नव्हती. ती निशा जे काही बोलेल ते निमूटपणे सहन करत होती. निशाचे बोलणे ऐकून माझ्या काळजावर जणू घाव पडले होते. आता मला माझीच लाज वाटू लागली होती. मी माझ्या आईला सुखाचं 2 वेळेचं अन्न देखील देऊ शकत नाही. माझ्यावर आईने जीवापाड प्रेम केलं होतं. तिच्या म्हातारपणात मी तिचा आधार बनू शकतो नाही. माझ्या आईच्या डोळ्यामध्ये मला तिच्यावर झालेला सर्व अन्याय दिसत होता. पण आजही तिची अशी इच्छा होती की माझ्या मुलाचा संसार सुखरूप व्हावा, त्यात मी अडकाठी होऊ नये. त्यासाठी ते निशाचा सर्व त्रास सहन करत होती. निशाला समजून सांगूनही तिच्यात बदल झालेला नव्हता. आता मात्र मला काहीतरी निर्णय घ्यायची गरज होती. मी आईला समजावून सांगितलं, तू जरी मला काही सांगत नसले तरी तुला घरात कशी वागणूक मिळते मला सर्व काही माहीत आहे. मी मुलांना बाहेर बोलावलं. मुलं माझ्या चेहऱ्याकडे बघत होते, खाली बघत होते. आजी बरोबर आपली आई कशी वागते हे मुलांनाही समजत होतं. पण मुलंही निशाला घाबरत होती. निशा आईच्या एवढा तिरस्कार का करते याचे मला नवल वाटत होते. मग मी मात्र निशाला खूप धारेवर धरलं. पदोपदी तिला सर्व गोष्टीची जाणीव करून दिली आणि योगायोगाने एक प्रसंग असा घडला की मी मुद्दामूनच आईला 8-15 दिवसासाठी नातेवाईकाकडे नेऊन घातलं. इकडे निशाच्या आईची तब्येत थोडीशी खराब होती. त्या सतत आजारी असायच्या. एक दिवस रात्री निशाच्या भावाचा मला फोन आला व तो म्हणाला, आईची तब्येत खूप खराब झाली आहे, मला ताईशी बोलायचं होतं. मी तिच्या भावाबरोबर बोललो. सासूबाईंना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. निशाने मला विचारलं, कुणाचा फोन होता? मी सांगितलं, अरे आईची तब्येत बरी नाही, ती आजारी आहे. हे ऐकून निशा लगेच म्हणाली, आईला बाहेर फिरण्याची सवय नाही, पाण्यात बदल झाला असेल, किरकोळ दुखणं चालूच असतं, त्यात एवढा लोड घेण्यासारखं काही नाही, झोपा. निशाने माझे बोलणे नीट ऐकूनही घेतले नाही. तिच्या आईचे दुखणे याची तिला चाहूलही लागली नव्हती. तिला वाटलं माझ्या आईचे दुखतंय. मी त्याचा उलगडा केला नाही. 2 दिवसानंतर निशाला माहीत झालं आई आजारी आहे. निशा माझ्यावर भलतीच लागावली. माझी आई 2 दिवसापासून आजारी आहे, तुम्हाला माहीत असून तुम्ही मला का सांगितलं नाही? मला आत्ताच्या आता माझ्या आईला भेटायला जायचं आहे. मी निशाला घेऊन तिच्या आईला भेटायला गेलो. आजारी आईला बघून निशा दरवाजात रडायला लागली. आईची तब्येतीची विचारपूस करू लागली. हे पाहून मला आश्चर्य वाटलं. तेव्हा मी तिला म्हणालो, जशी आज तुझ्या आईची तब्येत खराब झाली तुला किती वाईट वाटलं, जशी तुला तुझ्या आईची काळजी वाटते, तिच्यासाठी तुझ्या डोळ्यात पाणी आलं, तशीच मला माझी आई आहे. तू माझ्या आईबरोबर अशी वागते याचं मला खूप दुःख होतं. जसं तू माझ्या आईला दुःखात पाहू शकत नाही तसं मीही माझ्या आईला दुःखी पाहू शकत नाही. तुला माझ्याबरोबर सुखाचा संसार आदर केला तरच शक्य आहे. आजपर्यंत इतका त्रास देऊनही मी तुला कधी दुखावलं नाही. आज मी तुला शेवटचं सांगतो आहे, जेव्हा माणसाला ठेच लागते ना तेव्हा त्याच्या वेदना कळतात. आज तेव्हा तुझ्या आईला त्रास होतोय त्याची जाणीव तुला झाली. आजपर्यंत तू माझ्या आईला दिलेल्या त्रासाचा कधी विचार केला का? माझ्या या सर्व बोलण्याने निशाचा चेहरा पडला होता. तिला तिच्या वागण्याचा
पश्चाताप झाला होता. आता मी माझ्या आईला माझ्या नातेवाईकाकडून घरी घेऊन आलो होतो. माझी आई नातवंडामध्ये रमली होती. तिने माझ्यासाठी जे काही घेतलं होतं, कष्ट घेतले होते, लहानपणापासून मी मोठ्या झाल्यानंतर माझ्या आईला सर्व काही सुख देईल अशी माझी जी अपेक्षा होती ती आज मी पूर्ण केली होती. तर मित्रांनो, कशी वाटली कथा? आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.